महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 14 जागांचा तिढा सुटलेला आहे। भाजपच्या वाट्याला 10 जागा येणार आहेत हे स्पष्ट झाले, मात्र अद्याप 3 जागांचा पेच कायम आहे। पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगरवर अद्यापही तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे युतीमध्ये या 3 जागा नेमक्या कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, नागपूर या 14 जागांचा तिढा सुटलेला आहे। तर पुणे, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग संदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे। ज्या विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये सोलापूर आणि हा जो मतदारसंघ आहे तिथं तर महायुतीमध्ये अद्याप 3 जागांचा पेच कायम आहे। पुणे, संभाजीनगर आणि रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीची जागा आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे। या संदर्भात कधी तोडगा काढला जातो याकडे लक्ष असेल, मात्र 14 जागांचा तिढा हा सुटलेला आहे। भाजपच्या वाट्याला 10 जागा येणार आहेत।